नमस्कार, जय एकवीरा. तर चला येत आहे ना 24 तारखेला आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं एअरपोर्टला. त्याच्यासाठी रश्मिता पोपेटा ही उपोषणाला बसणार आहे आपली भूमिकन्या. तर मी सांगू इच्छितो तुम्हाला, खरंच सांगतंय, हात जोडतंय, तरीची विनंती करते सर्व भूमिपुत्रांनी, सर्वांनी आवर्जून वेळात वेळ काढून या, कारण का हा आपल्या शेतकऱ्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. कल्याण, पारगड, ठाणा, रायगड, उरण, पनवेल सर्वांनी ही माझी व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांना माझी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचू दे आणि सर्वांना जितकं जमल त्यांनी व्हिडिओ बनवा आणि आपापल्या आयडीवर टाका, जेणेकरून सगळ्यांपर्यंत पोचू दे की आपली भूमिकन्या उपोषणाला बसणार आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आलेला आहे. कारण कित्येक वर्ष आपण दिबा पाटील साहेबांच्या नामांकरिता बोंबलत आहोत आणि आजपर्यंत तो नाव लागलेला आहे. आणि मला असं ते शेतकऱ्याची पहिली मागणी एवढी मोठी काम आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव लागावा. आणि खरंच त्याचं कारण सांगतो, आज जर माझ्या आजोनी ही शेती जर जपून ठेवले ना, आणि त्या शेतीला पहिले माझ्या आजोनी शेतीत ही मोठभर भात देऊन घेतलेली आहे, आणि त्या शेतीला जर भाव 4 करोड ना 5 करोड भेटत असेल ना, तो फक्त माझ्या दिबा पाटील साहेबांमुळे. तर मी त्यांचे आभार मानेन आणि शेतकरी पोर म्हणून मी हा लढा लढेन आणि या उपोषणात मला 100% द्यायचा आहे. आणि याच्यासाठी तुमचा आशीर्वाद मला सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर चला या 24 तारखेला.